कोल्हापूर महापालिकेच्या सीमेशी एकरूप झालेल्या 8 गावांचा समावेश हद्दवाढीत करण्यासंबंधीचा प्रस्ताव पाठवा अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली होती। त्यानंतर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी गेल्याच आठवड्यात महापालिका प्रशासनाला पत्र दिलं, पण आजपर्यंत हद्दवाढीचा प्रस्ताव महापालिकेनं शासनाकडे पाठवलेला नाही। त्यामुळे सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीच्या वतीनं 3 जुलै रोजी कोल्हापूर महापालिकेसमोर आत्मक्लेश आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर केला। यापुढे हद्दवाढीसाठी आंदोलनाची धार वाढवली जाईल असंही सांगण्यात आलं। कोल्हापूर महापालिकेची हद्दवाढ हा आता प्रेस्टीज इश्यू झालाय। हद्दवाढ समर्थक आणि विरोधक आपापल्या भूमिकेवर ठाम असून दोन्हीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जातंय। माजी महापौर आर.के. पोवार यांच्या निवासस्थानी आज सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीची बैठक झाली। कृती समितीचे बाबा इंदुलकर यांनी पुन्हा एकदा हद्दवाढीची गरज स्पष्ट केली। शहराची हद्दवाढ झाली तरच जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होणार आहे। केंद्र आणि राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। 15 दिवसांपूर्वी हद्दवाढी संबंधी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक झाली। त्यामध्ये महापालिकेच्या सीमेवर असणारी 8 गावं पहिल्या टप्प्यात हद्दीमध्ये घ्यावीत अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली। त्याबद्दलचा प्रस्ताव महापालिकेनं राज्य सरकारला पाठवावा असंही फडणवीस यांनी सांगितलं। त्यानंतर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनीही महापालिका प्रशासनाला तसं पत्र दिलंय, पण महापालिका प्रशासनाकडून अजून तरी हद्दवाढीचा प्रस्ताव सरकारकडे गेलेला नाही। त्यामुळे 3 जुलै रोजी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समिती आत्मक्लेश आंदोलन करेल। त्यातूनही महापालिका प्रशासनाला जाग आली नाही तर टप्प्याटप्प्यानं आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येईल असा इशारा देण्यात आला। यावेळी दिलीप देसाई, सचिन चव्हाण, राजू जाधव, अनिल घाटगे, संदीप देसाई, सुशील भांदिगरे, अविनाश दिंडे यांच्यासह कृती समितीचे सदस्य उपस्थित होते।